गेल्या 4 वर्षापूर्वी विद्यमान खासदार धैर्यशील माने हे महानगरपालिकेमध्ये आले होते आणि त्यांनी दिल्लीच्या धर्तीवर डिजिटल शाळा करण्याचं एक आश्वासन त्यावेळी शहरवासियांना दिलं होतं. आज 4 वर्षानंतर इचलकरंजी महानगरपालिकेच्या किती शाळा डिजिटल झाल्या आणि किती प्रवेश वाढले. शाळेचा जी गुणवत्ता जी आहे, ती हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या शाळा चांगल्या स्थितीत चालू आहे. खाजगी शाळेत विद्यार्थ्याला शिकण्यासाठी जेवढा खर्च येतो, इचलकरंजी शहरातल्या, त्यापेक्षा जास्त खर्च इचलकरंजी महानगरपालिका प्रत्येक विद्यार्थ्यावर खर्च करते. पण त्यातून आउटपुट काय मिळत आहे आपल्याला आणि कोणत्या पद्धतीनं शाळांचा दर्जा सुधारत आहे, शाळांच्या इमारतीचा दर्जा सुधारत आहे आणि शिक्षण व्यवस्था सुधारत आहे. पूर्णपणे इचलकरंजी महानगरपालिका ही शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी अपयशी ठरलेली आहे, असं माझं मत आहे. याबाबतीत मोठ्या प्रमाणात सुधारणा करणं गरजेचं आहे. धन्यवाद.